हरिणे माझे हरिणे चित्त फार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक पारखियांची सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग हा गवळणी प्रसंगातील काल्याच्या कीर्तनाकरिता हा अभंग निवडलेला आहे. अभंगच म्हणता येईल. हा गवळणी प्रकरणातील अभंग आहे आणि आपल्या मजरेचा मोठा गावामध्ये कालपासून हरिनामाचा जल्लोष आपल्या गावामध्ये चाललाय. सगळ्या माता भगिनींनी आनंदाने 400 450 साड्या किती हौस आणि किती उत्साह एका कलरच्या साड्या नेसून जवळजवळ 250 ते 300 400 महिला आपल्या गावातून भव्य दिव्य अशी पालखी सोहळा काल पार पडला आणि रात्रीचं कीर्तन हरिभक्त परायण संगीत विशारद वनिताताई पाटील यांचं रात्री हरिकीर्तन झालं आणि या काल्याच्या प्रसंगातील कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराच्या वाट्याला मी माझं भाग्य समजतो. कारण ही सेवा मिळणं फार सोपं नाही. कुठेतरी माझ्या आईवडिलांची पुण्य आहे किंवा माझी पुण्य आहे किंवा या संप्रदायामध्ये हरिओम सतना मार्गरी संप्रदाय गप्पी मंत्र कृषी मंत्र मंडळ विभाग या सर्व मंडळींची माझ्या गावातल्या मंडळींची माता भगिनींची बाळगोपाळ कुठेतरी माझ्यावरचे थोडस प्रेम आणि या प्रेमापोटी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला काल्याच्या प्रसंगातील कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला मज पामर आहे काय चोर पण पायची वाहन पायी बरी माझ्यासारख्या पामराला कसे चाले वाघमरे महाराजांसारखे आमचे गुरुबंधू ठोंबरे बाबांसारखे गुरुबंधू आणि वयोवृद्ध असे आमचे राजाराम बाबा खंकार गुरुवारी यांच्या मार्गदर्शनातून संप्रदायाच्या दर्शनातून आणि माझ्या नेहमी बरोबर असणारे माझे परम स्नेही परम मित्र माझे बंधू शंभू साजेकर म्हणजे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. महाराष्ट्रात सगळ्यांची नावं घेतली एखादं नाव राहिलं सगळ्यांना राग येईल आणि माझे गुरुस्थानी असलेले आमचे नाना दादा हे तर नेहमीच त्यांचा वरद असतं माझ्या माथ्यावर असतो आणि या सगळ्यांच्या सानिध्यात मी कीर्तन रूपी सेवेकरता तुमच्या समोर एक छोटासा पामर मी उभा आहे. सेतू बांधण्याकरता जसे रामाला वानर सेनेने सेतू बांधण्याकरता दगड टाकून मदत केली पण खारीचा सुद्धा काहीतरी वाटा असावा आणि त्या खारीने त्या वाळू तशी लोळायची आणि आपल्या पाठीवर आपल्या त्या केसांमध्ये अडकलेले वाळूचे कण ते त्या सेतूवरती देत होती. तसं माझं सुद्धा एक छोटासा वाटा आहे आणि माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा आणि मी माझं भाग्य समजतो. अभंग ही गवळण प्रकरणातली आहे आणि अभंगच म्हणता येईल आणि सगळ्यांच्या पाठातील आहे. आपल्याकडे आता भजन मंडळ 2 आहे. संतोषी माता महिला भजन मंडळ, श्रीनयन भजन महिला मंडळ ह्या नेहमीच्या गवळणी म्हणत असतात. पण गवळण जरी पाठातले असला तरी त्याचा भाव असतो हा प्रत्येक कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. आता कीर्तनाला थोडा अल्पसा पर्याय मी आता दिलेलाच आहे. परत काही पर्याय द्यायला नको बरोबर ना वाघ मृदुंग म्हणे माझे तर मसालापत्रामाणे सहकार्य राजाराम महाराज देशमुख आमचे सर हे नेहमी सांगतात महाराज चांगलं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे. आता माझ्या मुखातून या गादीवर आपल्याच्या गादीवर राहून जे काही मला बोलता येईल वेळेवरती सेवा देवा तूच गोड वाढली या पद्धतीने
आता मागच्या गेल्या वर्षी कीर्तनामध्ये मी श्रीकृष्णांचं वर्णन सांगितलेलंच आहे तुम्हाला. बंदिशाळेत वसुदेव देवकीला ठेवली, आकाशवाणी झाली, देवकीच्या पोटी 8वा पुत्र येऊन कंसाचा वध दिली, मागच्या कीर्तनात सांगितलेला. आता कसं आहे, तेव्हा मी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देखो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. पांडुरंग परमात्म्याची मी श्रीकृष्णावरती मागचा हा एक अभंग घेतला होता. हा आताचा अभंग गवळणी प्रकरणाचा आहे, म्हणून याच्यावरती चिंतन जरा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने करणार आहे. नंतर वसुदेवाने गंगेतून यमुनेतून आणलं, यमाची बहीण यमुना नदीतून आली, अनेक प्रकार घडले. गोवध आणून यशोदाकडे ठेवला आणि तिथे असलेली मोहमाया ही बंदीशाळेत घेऊन गेली, कंसाने आपटे. हा सगळं मागच्या कीर्तनात सांगितलेला आहे. पण आता काहीतरी या गौरणीवरती चिंतन करावं ह्या उद्देशाने तर पुढे मी सांगणार. ज्या टायमाला पांडुरंग परमात्मा गोकुळात यशोदेकडे ठेवून आणि आदिमाया मोहमाया ही बंदीशाळेत घेऊन गेले वसुदेव. कंसाने आपटली, त्या आकाशात गेली. अरे कंसा, तुझा 8वा का तुला म्हणाला 8वा पुत्र गोकुळात वाढत आहे, तेव्हा आकाशवाणी झाली. आता गोकुळात जेव्हा श्रीकृष्ण आले, पण श्रीकृष्णाची लीला, पांडुरंग माझ्या परमात्म्याची लीला फार आघात आहे माझ्या बाबा. एक दिवस काय झालं, यशोदा माई, आपण अभंगाच्या भावार्थाकडे नंतर बोलू. थोडासा तिथं काहीतरी पर्याय थोडंसं काय सांगायला पाहिजे म्हणून सुरुवात करतो आणि आपण अभंगाकडे नंतर बोलू, कीर्तनाकडे नंतर बोलू. यशोदामाई एक दिवस काय केलं, यशोदामाईनं आपला डेरा घेतला. पूर्वी आता ते राहिले नाही, ते रवी असायची ताक घुसळायची, तसं आता काय राहिले काय नाही, आता हाताची रवी असते. पहिले दोरी बांधून डर असा आवाज यायचा, घुम घुम असा आवाज यायचा. यशोदा माई डेऱ्यामध्ये ताक हलवत होती. ताक हलवत असताना बाळ श्रीकृष्ण तिथे होते. श्रीकृष्णाने हट्ट धरला. काय हट्ट धरला का, आई माई मला त्या डेऱ्यामध्ये जो आवाज घुम घुम घो घो असा आवाज येतो नाही, तो आवाजच मला पाहिजे. श्री हट्ट आणि बाळ हट्ट हे आपल्याला पुरवावेच लागतात. त्या डेऱ्यामध्ये जो ताक घुसताना आवाज यायचा, घोर 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 घोर, ते म्हणते मला आवाजच पाहिजे. यशोदा माई म्हणते, अरे बाळा, तुला या डेऱ्यातला आवाज मी कसा काय देणार? मग ठीक आहे, मग तो नको. मग या डेऱ्यामध्ये जो सूर्य दिसतोय तो सूर्यच मला दे, त्याचा मी चेंडू करून खेळे. काय नाही, मग चंद्राचं जे प्रतिबिंब त्या डेऱ्यात दिसतोय तो चंद्र मला. अरे यशोदामाई म्हटली, अरे बाळा, हे काय काय हट्ट आहे, एवढा हट्ट करू नको बाळा. चापा चंदन पुरी कानाला गोकुळी, चापा चंदन पुरी कानाला गोकुळी, चापा चंदन पुरी. सूर्य मला धरून दे, त्याचा चेंडू करून खेळे आणि चंद्र मला धरून दे, त्याची टोपी करेन मी. एवढी यशोदा आम्ही म्हटलं, अरे बाळा नको, ते काय मागते, दुसरं काय मग? नाही ना म्हटलं, मला तेच पाहिजे. बरं ठीक आहे, हे बघ, तू जास्त जर गडबड केलीस ना तर तुला मी बाबुल बुवाकडे नाही. तर बाबुल बुवा, आता पांडुरंग परमात्मा देवच अवतार, साक्षात विष्णूचा अवतार पांडुरंग परमात्मा यशोदेकडे आहे, तर बाबुल बुवा दाखवला काय
आणि दुसरे कुठले मोठे दाढीवाले बुवा दाखवले काय तो काय घाबरणार नाही का? नाही घाबरणार. नाही म्हणजे तुला मग बागुल बुवा म्हण चल मला बागुल बुवा दाखव. तर बागुल बुवा दाखवण्याकरता एक अंधारशी खोली आणि त्या अंधारे खोलीत पांडुरंग परमेश्वराला यशोदाबाई घेऊन गेली आणि म्हणलं बघ ह्या काळोखात आता बागुल बुवा येईल. म्हणलं येऊ दे. पण ज्या अंधाऱ्या खोलीत पांडुरंग परमात्मा माझा गेल्यानंतर ती खोली अशी प्रकाशित झाली. प्रकाशित झाल्यानंतर प्रत्यक्ष सूर्य चंद्र तिथे हजर होते आणि यशोदा माई म्हणतात का घाबरे अंधारात यशोदा माई जाऊन पाहते तर काय साक्षात सूर्य चंद्र त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा सोबत होते. काय आश्चर्य काय एक काम करा सरपताला काय एवढा माझा पांडुरंग परमात्मा होता. आता पांडुरंग परमात्मा हे झाल्यानंतर हळूहळू जरा मोठा होत गेला आणि मग गोकुळात सगळ्या गौरणींना तो त्रास द्यायला लागला. दया दुधाच्या चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करायचं म्हणजे एवढ्या चोऱ्या करायचं ना का घरात कुणाच्या गौरणीच्या गोपींच्या घरामध्ये तो दही तो ठेवायचाच नाही. आज त्यांची कशी एक सवंगडी सगळे होते. वाकड्या पेंद्या सुदामा लंगड्या असे सगळे सवंगडी. हळूहळू कृष्ण सगळे जमा झाले एकत्र झाले. मग त्यांचे ते खेळ चालायचे. हुतुतू कबड्डी. आता कबड्डी पहिला नव्हता. हुतुतू लगोरचेंडी चेंडू फळी असे काही खेळ चालायचे. आणि मग पांडुरंग परमात्मा एक दिवस काय केलं एका गवळणीच्या घरात सगळ्यांना जमवल्या म्हणतात दही दुधाची आपण चोरी करायची. अरे म्हटलं चोरी करायची तुमचा तर घराला कुलूप आहे आणि चोरी कशी तुम्हाला वाटतं काय करायचंय. आता देवाचा अवतार तर कुलूप असताना कडे आल्या तरी त्या आपोआप तुटणार आहे. आणि मग त्यांनी त्या घरात शिरला. शिरल्यानंतर सगळे गाठ झोपली होती आणि त्यांनी काय केलं दही दूध सगळं खाल्लं आणि खाऊन झाल्याच्या नंतर ते तूप होतं ते सुद्धा खाल्लं आणि त्या तुपातला हात बुडून ती सून खाट्यावर झोपली होती. ती गोपिका तिच्या तोंडाला असं लावून ठेवली. तर तोंडाला लावून ठेवल्यानंतर सकाळ झाली. सगळे गोपिका त्यांचे सासू वगैरे उठले. आणि म्हणजे घरामध्ये दह्याचे दूध मलिके वगैरे काही दिसत नाही आणि तुपाची बरणी ठेवली तुपाने माड भरवलं ते सुद्धा दिसत नाही. गेलं कुठं. इकडे तिकडे शोधते त्या गवळणीची गोपिकाची सासू. पाहते तर आपल्या सुनेच्या तोंडाला ते तूप लागलेलं आहे. आता तो आज त्या सुनेवरती आला. सून म्हणते अहो सासूबाई मी काही खाल्लं नाही मला काय माहित नाही. नाही म्हणजे तुझ्या तोंडाला जे तूप आहे म्हणजे याचा अर्थ ते तूच खाल्लं. तूच खाल्लं आणि हे जांभूळ सगळ्यात पांडुरंग परमात्मा सगळे सवंगडी पाहत. मग तिची सासू समजली. तिला छाया लागली त्या सुनेला. मग तो जवळ गेला. पांडुरंग परमात्मा जांभूळ सगळं बघत होता. म्हणला अहो नाही तुमचं तूप तुझ्या सुनेने खाल्लं नाही मीच खाल्लेलं आहे आणि मी खाल्लं असं बोलल्यानंतर त्या गवळणीची सासू कृष्णाला मारायला धावली. परंतु पांडुरंग परमात्मा भेटते. पांडुरंग परमात्मा असा दूर दूर निघून गेला. सगळे सवंगडी गेले. अशा अनेक प्रकारे मी सांगितलं तेवढं कमीच आहे. काही ठिकाणी मुकुट सोडला त्यांची फजिती केली. अनेक प्रकार गवळणीकडे केले. परंतु गवळणीकडे जरी केलं असलं तरी पांडुरंग परमात्माचा रूप एवढा मोहित होता की सगळ्या गोपिका त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्यावर मोहित झाल्या होत्या. एवढ्या मोहित झाल्या होत्या एवढं त्यांना ध्यानी मनी स्वप्ने माझा पांडुरंग परमात्मा दिसायचा. एवढं गोंडस रूप आणि सुंदर आणि तेजस्वी स्वरूप साक्षात पांडुरंग परमात्मा होता श्रीकृष्ण. मग सगळ्या गवळणीकडे चोऱ्या करता करता सगळ्या गवळणी कंटाळल्या आणि मग यशोदेकडे गेल्या आणि यशोदेकडे गाराणी सांगायला लागले.
एवढ्या गोपिका गवळणी एवढ्या कंटाळल्या होत्या, कारण पांडुरंग परमात्मा रोज रोज काय ना काय खोड्या करायचा आणि एवढ्या गवळणी आणि गोपिका सगळ्या कंटाळल्या होत्या. म्हणून त्या यशोदा माईकडे गेल्या, यशोदे कृष्णाला सांगावे आणि गोकुळे आम्ही राहावे का गोकुळ सोडून जावे. यशोदा माई सुद्धा कंटाळली. मग यशोदा माई कृष्णाला म्हणायला लागली, कृष्णा तुला मी ताकीद करते, हरी कुणाच्या तुझ्या बऱ्याचशा फोड्या या गोपिका गवळणीकडून आलेल्या आहेत, तुला मी ताकीद करते, मी तर कंटाळले बाबा आता तुला, म्हणून कुणाच्या घरी तू जाऊ नको. सगळ्या गवळणी घरी सगळा बोबाट उठला, तो माड दयाची फोडतो, दुधाची फोडतो, तूप खातो, त्यांना त्रास देतो. म्हणून बाळा मी तुला विनंती करते, घरी कोणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोबाट उठला, माठ दयाचे फोडू नको. अशी यशोदा माईचा पांडुरंग परमेश्वर माझ्या श्रीकृष्णाला सांगते. आणि मग कृष्ण म्हटला ठीक आहे, नाही जाणार, मग मला बाहेर खेळायला सोड. बरं म्हटली, जा सगळ्या सवंगड्यांसाठी बरोबर तू खेळायला जा. मग खेळायला गेल्याच्या नंतर पहिले खेळ काय, लगोर, चेंडू, हुतुतू, पहिले कबड्डी वगैरे नव्हतं, चेंडू, फळी अशा अनेक प्रकारचे लंगडी वगैरे असं होतं. एक दिवस पांडुरंग परमात्मा माझा श्रीकृष्ण सगळ्या सवंगड्यांना घेऊन कुंजवनात गेल्याच्या नंतर तिथे ते चेंडू, फळे, विटी दांडू खेळायला लागले. पहिले विटी दांडू हा खेळ चालायचा, मात्र महाराज पण खेळले असते, तुकाराम बुवा पण खेळले असते, तेलंगे पण खेळले असते, वाघमारे महाराज तर दररोजच खेळायचे, त्याचा काय प्रश्नच नाही, कारण यांची विटी तर पाटकावरच असायची. हा, तर असे विटी दांडू खेळायचे. आणि मग त्या कुंजवनात सगळ्या विटी दांडूचा खेळ लागला. आणि खेळता खेळता जी विटी मारली एका सवंगाडीने, ती विटी कुठे गेली, यमुना डोहात गेली. आणि यमुना डोहात गेल्याच्या नंतर खेळ थांबला, विटी नाही तर खेळ थांबला. बरोबर ना जमा मला, खेळ थांबला. आता खेळ थांबल्यानंतर दांडू आहे पण विटी कुठे आहे. मग
व सगळे सौंगडी म्हणजे पांडुरंग परमात्माला श्रीकृष्णा अरे बिट्या आता गावात गेली, तू गावात घ्या नाही. सगळे गाई वास्त्र सगळे चारायला घेऊन गेले होते. मग ते गाई वासरं कृष्णाने बासरी सगळे अख्ख्या जंगलात करायची. पण कृष्णाने एकदा का बासरी वाजवली का त्या बासरीच्या मंजूळ आवाजामध्ये गाई वास्त्र सगळे जमा व्हायचे. आणि जमा झाल्यानंतर कृष्णाबाबू कुठे गेली जनावर पण पाठीवर नसायचा. आता आपण पाठीवर नसतो, ते पाठीवर नसायचे. एकदा का पांडुरंग परमेश्वराने बासरी वाजवली एका शेळेवर दगडीवर बसून का सगळे अशी गाई वास्त्र अशी जवळ यायची. मग आता खेळता खेळता विटी ही पाण्यामध्ये उडाली आणि पाण्यामध्ये बुडाली. आणि पाण्यामध्ये बुडाल्यानंतर सगळे सौंगड्यांचा खेळ थांबला. आणि मग आता त्या विटी काढण्यासाठी पांडुरंग परमेश्वराला म्हटले का बाबा तुम्ही विटी आता काढून द्या. पण ती यमुना नदी, त्या यमुना नदी कर्माच्या झाडावर चढला आणि त्या यमुना डोहात माझ्या पांडुरंग परमेश्वराने उडी मारली. पण त्या यमुना डोहामध्ये कालिया नाग, कालिया मर्दन, कालिया नाग होता. एवढा विषारी भयंकर तो कालिया नाग होता की त्यांनी संपूर्ण पाण्यावरचे आपलं विष त्यांनी असं पसरून ठेवलं होतं. एवढं विष पसरून ठेवलं होतं, जरा आवाज शांत करा. एवढं विष पसरून ठेवलं होतं, एवढं विष पसरून ठेवलं होतं. जरी त्या पाण्यावरून जरी पक्षी असे गेले तरी ते आपोआप मरून पडायचे. एवढं विष, त्या विषाची पावर त्या पाण्यावर होती. कालिया नागाने संपूर्ण विष त्या यमुना नदीचा पाण्यावरचे डोहावरती असं सगळं पसरलेलं होतं कालिया. आणि जरी पक्षीवरून जरी असे गेले तरी ते मरून पडायचे. आणि गाई वासरं पाणी पियाला ताण लागले का पाणी पियाला सगळे गाई वासरं तिथे गेले. गेल्याच्या नंतर सगळे पाणी प्यायल्यानंतर गाई वासरं गोपाळांचे सगळे तिथे मरून पडले. एवढं विषार. आता यमुना डोहात विटी उडाली. काढण्याकरता कळमाच्या झाडावर माझा पांडुरंग परमात्मा चढले आणि विट्या आणायला जाणार. त्या पाठीमागं बघतात ते एक पण सौंदर्य नाही, गाई वासरं नाही, म्हणून ते नदीवर गेले. पाहतात तर सगळे सौंदर्य असे मरून पडले. त्यांना विषबाधा झाली होती आणि सगळे गाई वासरं सगळे सौंदर्य असे तिथे पाणी प्यायला विषबाधा. पण माझ्या पांडुरंग परमेश्वर कधी गेला
आघात आहे देव जाणी त्याला कोण मारे. पांडुरंग परमात्म्याने आपला कटाक्ष आपली नजर सौंगड्यांवर टाकली आणि त्या गाई वासरावर टाकल्यानंतर पांडुरंग परमात्मे आपल्या त्यांना सगळ्यांना जिवंत केले. सगळे गाई वासर सगळी जिवंत झाली आणि सगळे सौंगडी जिवंत झाले. पण विठी खेळायला नाही. त्यांनी विनंती केली पांडुरंग परमात्म्याला, पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णा तूच विठी काढ. पण विठी काढायला जेव्हा माझे पांडुरंग परमात्म्याच्या त्या विषारी टोहामध्ये कलमाच्या झाडावर उभे राहून जेव्हा उडी मारल्यानंतर ते पांडुरंग परमात्मा पाण्यामध्ये खाली बुडाले आणि माझ्या आमच्या जितेंद्र महाराजांनी हरिभक्त परायण चांगलं प्रमाण दिलं. यशोदे तुझा काना यमुना केवढी बुडाला ना. चांगलं प्रमाण सुंदर प्रमाण असं दिलं. असे प्रमाण देईचा महाराज वाघमारे महाराजांचा हस्त हात तुमच्या डोक्यावरती आहे असे तयार तुम्ही व्हायला पाहिजे. शंभर महाराज ठाण्यात म्हणून ते पण चांगले गायक आहेत आणि माझ्या कीर्तनात दोघेही उभे हजर राहिले. मी त्यांचंही मागशी म्हणायला पाहिजे होतं ऋणी आहे. आणि जेव्हा माझ्या पांडुरंग परमात्म्यांनी कलमाच्या झाडावर उभं राहून उडी मारली त्या यमुना डोहामध्ये आणि ती संपूर्ण विचार यमुना डोहामध्ये उडी मारल्यानंतर पांडुरंग परमात्मा जमिनीत गेल्यानंतर त्यांना कालिया मर्दनाने माझ्या पांडुरंग परमात्म्याला पकडलं आणि असा त्या कालिया नागाने सापाचा असा वेका दिला संपूर्ण शरीराला. आता पांडुरंग परमात्मा पाण्यातून वर येत नाही. सगळे सौंगडी बघायला लागले. ते यशोदा मातेकडे गेले आणि यशोदा मातेला म्हटले आपला काना यमुना डोहात बुडाला. यशोदा माई आपला मुलगा जेव्हा पाण्यामध्ये वाहत गेला असला किंवा एखाद्या त्याच्यावर संकट आलं किंवा त्याला अनेक प्रकारचे काही आता ऍक्सिडेंट वगैरे झाले नाहीत काय झालं तर कुठली आई सहन करील हो. यमुना आणि यशोदा मातेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा कळकळा. यशोदा माई अंबरडा फुटायला लागली. अरे बाळा तू डोळ्यात कसं गेला. यशोदा माता खूप रडायला लागली. आपली छाती अशी भरून घ्यायला लागली. डोकं आटायला लागली. सगळे सौंगडे रडायला लागले. कृष्ण पाण्यातून वरच येईना. वर येणार कसा कारण कालिया नागाने त्यांना विळखा देऊन त्या पाण्यामध्ये खाली साठवलं तळाशी त्याला थांबवून ठेवला होता. आणि मग यशोदा माई अंबरडा करून रडते. सगळे गोपिका रडते आणि सगळ्या गवळणी गोपिका रडतायत. यशोदा माते म्हणते अरे बाळा तू किती जरी हट्ट केला तरी तू चोरलंस तरी मी तुझा राग कधी करणार नाही. पण माझ्या बाळा तू वरती पाण्यातून वर ये असे सारखे म्हणत गोपिका म्हणते का अरे काना कृष्णा आम्ही तुझा कितीतरी राग केला जरी असला बागमारे मला त्याला मला अरे सगळ्या गोपिका म्हणतायत अरे गोपाळा श्रीकृष्ण आम्ही तुझा किती द्वेष करीत असलो राग करीत असलो तरी आम्ही तुझ्यावरती मोहित झालेला आहोत. तू आम्हाला हवायस. आम्ही तुझ्या थोड्या कधी यशोदा माईकडे करणार नाही आणि आम्ही तुला कधी काही बोलणार नाही. आम्ही तुला उघडाला बांधून ठेवणार नाही. पण तू पांडुरंग परमात्मा माझ्या तू वर ये. आम्ही तुझ्यावर मोहित झालं. तुझ्यावरती प्रेम आमचं जडलेलं आहे. गोपिका विनंती करतायत. गवळी विनंती करतायत. यशोदा माई आम्हाला म्हणते सगळे सौंगडे रडतायत. पण मग कालिया नागाने कालिया सरपंचाला असा वेका दिला होता आणि समुद्र त्या यमुना डोहाच्या तळाशी काही सगळे जमा झाले. यमुना डोहाच्या तीरावर गोपिका सवंगडी आणि यशोदा माई सगळे रडतायत. दुःखद घटना एकदम रडतायत. पण माझा पांडुरंग परमात्मा हा साक्षात देवाचा अवतार विष्णूचा अवतार माझा पांडुरंग परमात्मा होता. त्याला कोण मारणार आहे. त्याला सगळं काही कळतंय. आणि जेव्हा पांडुरंग परमात्मा सगळे डोहाच्या बाजूला गोपिका यशोदा माई सौंगडी सगळे जमा आहेत आणि काही क्षणामध्ये त्या पाण्यामधून अशा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रक्त असं त्या पाण्यावर दिसायला लागलं. सगळे घाबरले. अरे म्हटलं आपल्या श्रीकृष्णाचं रक्त आहे का. श्रीकृष्णाचं ते रक्त आहे. चिळकांड्या रक्ताच्या उडाल्या आपल्या श्रीकृष्णाचं रक्त आहे. परंतु श्रीकृष्णाचा काय त्यांना सांगितलं बलरामाने सांगितलं बलरामाने सांगितलं अरे घाबरू नका. आपल्या पांडुरंग परमात्म्याला काही होणार नाही. तो झाला कसा
आपला पांडुरंग परमात्मा या पाण्याच्या यमुना डोहात बिचारी डोहातून बाहेर येईल. तुम्ही काही काळजी करू नका, पण धीर पडतोय कोणाला? जोपर्यंत माझा पांडुरंग परमात्मा वर येत नाही, पाण्यातून बाहेर निघत नाही, तोपर्यंत सगळ्यावर दुःखाचं डोंगर, दुःखाची सावट कोसळलेली होती. आणि जेव्हा आपल्या श्रीकृष्णाने त्या कालिया नागांना असा विळखा दिला होता, त्याचा थडा असा वर होता. पांडुरंग परमात्म्याने काय केलं? आपलं शरीर असं फुगवायला सुरुवात केली. जसं जसं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं शरीर असं फुगत होतं, तसं त्याचं त्या कालिया नागाचं त्याचं हे फाटत चाललं होतं. त्या कालिया नागाच्या शरीराचे असे तांबडे फाटत होते आणि त्यातून रक्ताच्या चिळकांड्या येत होत्या. पांडुरंग परमात्म्याला काही झालं नाही. शरीर पांडुरंग परमात्माचा फुगत होता. जास्त फुगत तो पण ते वेळका जिल्ह्यात ताणत असताना त्या कालिया नागाचे असे तांबडे पाडून रक्ताच्या असं चिळकांड्या उडत होत्या. पण बलरामाला हे माहित होतं. आणि मग जेव्हा कालिया नागा सकट पांडुरंग परमात्माच्या पाण्यावर आले, त्या नागाच्या फड्यावरती माझ्या पांडुरंग परमात्म्याने असा पाय दिला होता, डावा उजवा पाय, आणि एक हाताने अशी शेपटी धरली होती त्या कालिया नागाची अशी, आणि एक पाय त्या नागाच्या माथ्यावर दिला होता. आणि मग त्याला 2-3 वेळा फिरून असा आपटला. त्यांनी सगळ्याच्या नागाचे मणके होते ते किल्ले सगळे गेले असे होत गेले. तो घायाळ झाला आणि जवळजवळ तो मरणाच्या दारात तो कालिया नाग होता. पण तिथे त्या नागाच्या कालिया नागाच्या नागकन्या त्याच्या 2 पद्धती त्या आल्या आणि त्याने पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, हे पांडुरंग परमात्मा, आणि आम्ही तुला शरण आले, आमच्या नवऱ्याला उदान दे. जेव्हा कालिया मरण आला, माथ्यावर एक पाय आणि शेपटी हातात पकडून पांडुरंग परमात्मा त्याला मारत होते त्या कालिया नागाला, सापाला, तेव्हा आकाशातून देव देव सगळे पाहत होते आणि देव त्या पुष्पांचा वर्षा माझ्या पांडुरंग परमात्म्यावरती करत होते. काय दिला एक हाताने शेपटी आणि नागाच्या फड्यावर माझ्या पांडुरंग परमात्म्याने पाय दिला होता आणि आकाशातून देव पुष्पवृष्टी अशी करीत होते. आणि हे सगळं नागकन्याने पाहिलं, त्या कालिया नागाने पण पाहिलं. तो पांडुरंग परमात्म्याला कालिया नाग शरण आला आणि त्याच्या नागकन्या 2 बायका आल्या. त्या म्हणजे आमच्या नवऱ्याला जीवदान द्या, आमच्या पतीला जीवदान द्या, आम्ही तुला शरण आलोय पांडुरंग परमात्मा. तेव्हा पांडुरंग परमात्म्याने त्या कालिया नागाला शिवदान दिलं. पण त्याला एक सांगितलं का, हा यमुना डोहा तू सोडून जा, आणि तू कुठे जा तर समुद्रात मध्ये तू जा. त्या कालिया यमुना डोहात तू थांबू नकोस, समुद्रात जा. तिथे तुला कोणी अडवा येणार नाही, तुला कोणी मारणार नाही, कोणी काय नाही, कारण तुझ्या मस्तकावरती मी माझा पाय ठेवलाय. हा माझा तुला मोठा आशीर्वाद आहे. तू तिथे डोहात जा. अभंगाचं पहिले हरी रे माझे हरी रे चित्त, हरी रे
भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक. त्या पांडुरंग परमेश्वराने माझं चित्त चोरलेलं आहे. कोण म्हणते? गोपिका म्हणते. एवढं चित्त चोरलंय की मी त्या पांडुरंग परमेश्वरती मोहित झालेले आहे. ध्याने मनी स्वप्नी दलिता कांडिता ताक हरवताना मला पांडुरंग परमात्मा माझा साक्षात दिसत आहे. एवढं चित्त मोहित झालेलं आहे. पांडुरंग परमेश्वराने माझं चित्त चोरलेलं आहे. आणि चित्त चोरलेले असताना आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक. पांडुरंग परमेश्वराने माझं चित्त चोरलेलं आहे. यशोदा माईकडे पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण हे लहान खेळायचे, रागडायचे, रडायचे. आणि रडायला लागल्याच्या नंतर यशोदा माईकडे राधा यायची. राधा गवळण. राधा आल्याच्या नंतर यशोदा माई राधेला म्हणायच्या, अगं मला काहीच करून देत नाही, तुझ्याकडे घेऊन जा. राधा त्याला रोज आपल्या घरी घेऊन जायची. आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर यशोदाकडे पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण लहान अवस्थेत. पण जेव्हा राधेकडे गेल्याच्या नंतर तो श्रीकृष्ण मोठा व्हायचा. आता श्रीकृष्ण राधेकडे गेल्यानंतर मोठा व्हायचा आणि गोकुळामध्ये यशोदा माईकडे असल्यानंतर तो लहान असायचा. पण हे राधा गवळणीला सगळं माहिती होतं. आणि मग राधेचं आणि कृष्णाचं हे एकमेकावरती निश्चित प्रेम होतं. शोभदार महाराज काही घाई करू नका, आपला अजून वेळ आहे आपल्याकडे. हा. आणि मग राधेकडे पांडुरंग परमात्मा जायचे तेव्हा मोठ्या अवस्थेत असायचे. घरी जाईपर्यंत लहान आणि तिथे घरी गेल्यानंतर ते मोठे व्हायचे. आणि यशोदेकडे असताना ते लहान असायचे. आणि यशोदा मातेकडे लहान असताना ते राधा गवळण त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचे. पण तिथे गेल्याच्या नंतर ते मोठे झाल्यानंतर राधेचा आणि कृष्णाचा एकमेकावरती प्रेम झाले. आणि मग त्या प्रेमामध्ये राधा गवळण आपलं चित्त संपूर्ण हरपून जायची आणि राधा कृष्णावरती मोहित व्हायची. असं बरेच दिवस चालले असताना राधा एक दिवस आपल्या घरी घेऊन गेली आणि तिचा नवरा घरी नव्हता. अनया हा राधेचा नवरा घरी नव्हता. काही वेळाने पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णाला बाल अवस्थेमध्ये राधे घेऊन गेली आणि अशी खेळवत असताना अनया आला, राधेचा नवरा, आणि म्हणायला लागला. कारण ती त्या पांडुरंग परमात्मा बरोबर एवढी मोहित झाली होती खेळायला रांगायला. कारण तिला तो मोठ्या स्वरूपात दिसायचा राधेला, पण बघणाऱ्यांना तो लहान दिसायचा. अनया आला आणि म्हणला, राधे अगं तुझं मन चांगलं रमलेलं आहे ग, तू या बालकृष्णाला रोज इथे घेऊन येत जा, तुझं मन रमेल. आणि इथे घेऊन आलीस का तुझं मन रमेल. आणि मग मन रमल्यानंतर तुझे पण हे होईल, तुला पण जरा बरं होईल. पण ही गोष्ट या गोकुळामध्ये सगळ्या गवळणीला माहिती होतं का राधेकडे गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा मोठ्या अवस्थेत असतो आणि जेव्हा यशोदेकडे असतो तेव्हा बाळ अवस्थेत असतो. या सगळ्या गवळणी आपसा कुजबुज करायच्या. अरे तिकडे गेल्यानंतर तो कृष्ण मोठा होतो आणि गोकुळात असला यशोदेकडे त्या लहान असतो. मग ते यशोदा माईकडे सगळ्या आल्या गवळणी. म्हणजे त्या राधेकडे पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण आधी पाठवूच नको. कारण काय, आम्ही काही डोळ्याने गोष्टी, पण यशोदा माई काही मानायला तयार नसते. आणि तिथे गेल्यानंतर मोठा इथे कसं काही लहान, पण त्या येऊन चुगल्या करायच्या. ही गोष्ट राधेला माहित होते मोठा. आणि मग तिचं चित्त सगळं हरपलेलं आणि ते मोहित झाल्या होत्या. मोहित नव्हते रे काना माझ्या मना, मोहित नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी
मुलीच नव्हते माझ्या मना तुझ्यासाठी मी कुंच्या मनामध्ये आले तुझ्यासाठी खेळले राबले सगळं काय झालं पण पांडुरंग परमात्मा तू माझ्या जवळ नेली एवढी मोहित झाली होती एवढी मोहित झाली तर चित्त हरपलं होतं कृष्णाबरोबर खेळायला काय कुंच्या मनात काय हे सगळं सगळं काय चाललं होतं आणि ही गोष्ट जेव्हा राधेवरती ते चित्त हरपलं सगळं देवान हरपलं आणि पांडुरंग परमात्म्यावरती अतोटची प्रेम करू लागली अतोट प्रेम करू लागली आणि अतोट प्रेम करू लागल्यानंतर संपूर्ण गोकुळामध्ये तिच्या निंदा नादिस्ती व्हायला लागल्या अवकाश आता कैसी जाऊ घरा आता एवढे माझ्या पांडुरंग परमात्म्यावरती मोहित झाली होती की त्यात चित्त चोरून माझ्या पांडुरंग परमात्म्याने नेले होते आणि एवढी मोहित झाली तर राधा गौरण एवढी मोहित झाल्या सगळ्याच गोपिका मोहित झाल्या मग आता सगळ्या गोकुळामध्ये हा गोबाट उठला सगळ्या गोपाळामध्ये चर्चा व्हायला लागल्या म्हणून राधा म्हणते आता कैशी जाऊ घरा नवे बरा लौकिक आता मी घरी कशी जाऊ आणि काय सांगू हा लौकिक माझ्या पांडुरंग परमात्म्याचं लौकिक आणि त्या लौकिक त्याच्यावरती मी मोहित झालेली आहे पण मी मोहित झालेली आहे मी आता कशी घरी जाऊ आणि काय सांगू एवढी ती मोहित झाली आणि मोहित झाली होती म्हणजे तरी ती पाण्याला गेली राधा गवळण पाणी आणायला गेली तरी पण ती मोहित झालेली तिला त्याने मणी सगळे काय दिसायचं एकदा काय झालं पांडुरंग परमात्म्यावरती राधा एवढी मोहित झाली होती यशोदा माई आणि माझा पांडुरंग परमात्मा गाईचं दूध काढायला बसले आणि गाईचं दूध काढत असताना त्याच रस्त्याने बरोबर राधा पाण्याला चालली होती आणि राधा पाण्याला जात असताना पांडुरंग परमात्म्याची नजर माझ्या श्रीकृष्णाची नजर जरा शांतच राखा थोड्या वेळात तो संपवणार आहे पांडुरंग परमात्म्याची नजर त्या राधेवरती पडली आणि राधेवर पडल्यानंतर पांडुरंग परमात्मा तिच्यावरती प्रेमात पडला आणि राधाची एकमेकाची नजर राधेची आणि पांडुरंग परमात्म्याची नजर एकामेकावर पडली यशोदा बाई पांडुरंग परमात्मा दूध काढत होते तेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे माझे मन मोहिते तेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे
प्रकारे तुम्ही प्रमाण दिलं तेव्हा तुझ्या मुरळीच्या पायी रे हो ना, मुलीला चांगलं प्रमाण दिलं, सुंदर. आणि मग जेव्हा दूध काढीत असताना यशोदा माई आणि पांडुरंग परमात्मा श्रीकडे दूध काढीत होते आणि दूध काढताना संपूर्ण चरब्या अशा भरभरून जायच्या यशोदा माईच्या आतमध्ये. आणि ज्या चरब्या यशोदाबाई आतमध्ये नेत होती आणि चरब्या भरलेल्या दुधाच्या आतमध्ये, परंतु गायांच्या आचळातून दुधाच्या धारा पश्चात राहायच्या. आणि जेव्हा राधा गवळण त्या रस्त्यात चालले असताना पांडुरंग परमेश्वर आणि श्रीकृष्णाची एकामेकावर नजर पडली. पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण गायीच्या धारा काढण्याऐवजी त्या बैलाच्या खाली बसले. म्हणजे त्यांना बैलाची धार काढतोय का गायीची धार काढतोय एवढे ते पण मोहित झाले होते राधेवरती. आणि जेव्हा राधा घरातून बाहेर आली, अरे म्हणले, अरे बाळा काय करतोय, गाई तिकडे तू बैलांच्या खाली धार काढतोय, बैलाची धार कशी काय निघणार. म्हणजे एवढे मोहित झाले होते की ते गायीची धार काढण्याऐवजी बैलांच्या खाली बसले. एवढे मोहित झाले, एवढे मोहित झाले. आणि एवढी राधा गवळण मोहित झाली होती का तिला ध्यानी मनी पांडुरंग परमात्माच दिसायचे. अभंगाचं तिसरं चरण. पारखियांची सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता कैसी जाऊ घरा नवे लौकिक. राधा गवळण आणि त्या गोकुळाच्या सगळ्याच गवळणी कृष्णावरती मोहित झाल्या होत्या. त्यांचं सगळ्यांचं चित्त माझ्या पांडुरंग परमात्म्याने चोरून नेलं होतं. आणि ही हा जो गोंगाट आहे, हा जो गोंगाट जो आहे, हा सगळं गावभर पसरला. थोडीशी गोष्ट झाली आपल्या गावात, काय कुठे कुठल्याही गावात सहज झाली, काही ठिकाणी एवढीशी गोष्ट गावात झाली का ती सगळीकडे आपोआप त्याची पब्लिसिटी सगळ्यांना माहीत होत. आणि माहीत झालं सगळ्या गोकुलात का राधा कृष्णावर मोहित झाल्या, सगळ्या गोपिका मोहित झाल्या. मग आता हे सगळ्यांना माहीत झालं. पारखियांची सांगता गोष्टी घरची कुठे खाते. आता हे जर मी कृष्णावरती मोहित झालं, कृष्णाने माझं चित्त चोरलंय, मी मोहित झाले, त्या प्रेमात पडले आणि मला तिला काम धंदा दूध काढणं किंवा घरातले काही काम त्या राधेला काही सुचायचं नाही. तिला त्या सगळ्या गवळणीला सुचायचं, पण जास्तीत जास्त राधेला काही सुचायचं नाही. तिला कामामध्ये लक्ष नसायचं, दूध काढायला लक्ष नसायचं. ताक लोणी तूप गवळी म्हटलं तर तूप ताक दही दूध तूप लोणी सगळं आलं, पण तिचं कशातच काही चित्त रमेना, कारण चित्त माझ्या पांडुरंग परमात्म्याने चोरलं होतं.
अतिशय हरिभक्त परायण श्यामलताई साजेकर आणि सुशीला सुनील मांडवकर माझी बहीण आहे लहान. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रमाण दिलेलं आहे, खूप सुंदर. पण आपल्याला वेळेचं थोडंसं भान ठेवायला पाहिजे. आणि मी याच्यावर सुद्धा काही मला प्रमाण किंवा पुढे बोललो असतो, संपूर्ण याच्यावरती आपण हे केलं असतं, गावात सांगितलं असतं, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पारकियांची सांगता गोष्टी, पारकियांची सांगता गोष्टी घरचे कुठे खातील आयता घरची जाऊ घरात नवे घरा लौकिक. आता मी कुठल्या तोंडाने पारख्यांना सांगू? पारखिया नाही सगळी गोष्ट गोकुळा सगळ्यांना गोष्ट माहीत झालेली आहे. पण ही गोष्ट जर माझं सासू सासऱ्यांना किंवा माझ्या नवऱ्याला अनयाला जर कळली तर सगळे गोष्टी काय करते, माझ्यावर संशय घेते आणि माझ्या पोटी सगळ्या गावभर आणि सगळ्या जगभर होती. म्हणून राधा गवळण ते स्वतःशी विचार करते. आता पारखियांची सांगता गोष्टी ह्या जर पारखियांना गोष्टी माहीत पडल्याच आहेत, पण पारखियांना मी कुठल्या तोंडाने सांगू? आणि सांगत असताना जर माझ्या घरच्यांना कळलं तर नक्की माझ्यावर संशय ठीक आहे असे राधा गवळण म्हणाले. विचार करते, परंतु त्या एवढ्या गवळणी मोहित झाल्या होत्या, एवढ्या मोहित झाल्या होत्या की त्यांचं देहवाण सगळं चित्त हरपलं होतं. अभंगाचं 4थं चरण. कामाने निवांत
लाईट गेली. तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नवे बरा लौकिक. आणि मग तुकाराम महाराज सांगताय तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहि परत. मग त्या गवळणीने सांगतात तुकाराम महाराज तुम्ही काय करा निवांत हा. तुम्ही निवांत राहा आणि पाहिले पाहि परत. आणि काय जेव पाहिले पाहि परत. तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही निवांत राहा. तुमच्यावर जरी पारख्याने जरी निंदा केली मोकळ्या जरी निंदा केली गवळणीने सगळ्यांना सांगितलं राधेपासून सगळ्या गोपिकांना सांगितलं तुम्ही निवांत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहि परतोनी. काही काळजी करू नका सगळं निवांत राहा सगळं तुमचं व्यवस्थित होईल. आणि मग असं गवळणींना लक्षात आलं का सगळं सुरळीत होईल. मग सगळ्या गोपिका आणि सगळे सवंगडी कुठे गेले. मग पांडुरंग परमेश्वरांनी सगळ्यांना गोपिकांना सांगितलं त्यांच्या सासऱ्याने सांगितलं आम्ही त्रास देणार नाही पण तुम्ही या सगळ्यांना आमच्या बरोबर कुठे पाठवा कुंजवनात खेळ क्रीडा करण्याकरता तुम्ही पाठवा. आणि सगळ्या गवळणी गोपिका सगळे कुंजवनात गेले. पांडुरंग परमेश्वरांनी सगळ्या सौंदर्याने सांगितलं हे बघा यशोदा माई म्हणते कृष्ण आता तुला तरी मी जेव्हा कंटाळले तू आता काय कर गाई वासरं घे आणि रानात जा आणि शिदोरी. आता आपण गुरं सांभाळायला गेलो का आपण बरोबर काय न्यायचो पूर्वी भाकरी न्यायचो माणूस त्याला शिदोरी म्हणतात. पण शिदोरी नेत असताना आपण आपल्या प्रत्येकाच्या घरचं काय करतो कोण वरण भात कोण चपाती भाजी कोण पोळी भाजी कोण भाकरी कोण काय कसली भाजी अनेक अनेक प्रकारच्या मेथीची वेलीची अनेक प्रकारच्या. मग सगळ्यांनी तुम्ही आपापल्या घरातून शिदोरी घ्या आणि काय करा आपण यमुनेच्या तीरी आपण जाऊ आणि तिथे आपण गाई वासरं सांभाळू तिथे खेळा खेळू लगोर चेंडू खेळू विटी दांडू खेळू तो खेळू. आणि मग शिदोरी बरोबर काय घ्या तर शिदोरी घेत असताना आपल्याला तिथे भूक लागणार म्हणजे काय आपल्याला काही मिळणार नाही. पण शिदोरी त्यांनी घ्यायला सांगितली ते कुठल्या प्रकारची आपण शिदोरी म्हणतो हरिनामाची शिदोरी. हरिनामाची शिदोरी जी आहे ती तुमच्याकडून कोणच परिस्थिती हे संपणार नाही. हरिनामाच्या व्याख्येमध्ये भूक लागणार आणि मग सगळे सौंदर्य यमुनेच्या तीरी सगळे सममाना जमा झाले आणि मग प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि शिदोऱ्या सोडल्यानंतर प्रत्येकाच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून काय केलं त्यांनी काळा असा तयार केला. काळा तयार केला सगळ्या एकत्र मिक्स केल्या. आपण नाही का सगळ्यांनी माता बहिणीने आणल्या कोणी लाया कोणी साखर फुटाने आपण एकत्र करतो कशा करता करतो. हा काला सर्वसामान्य आपल्या माणसाला मिळतो. देवादिकांनी या काल्यासाठी भरपूर प्रयत्न केला पण त्यांना हा काळा काय त्यांच्या नशिबी किंवा त्यांना प्राप्त झाला नाही. का नाही तरी आपण हे सर्वसामान्य माणूस आपण या वृत्ती लोक आहोत. या वृत्ती लोकांनी ज्या काळाचा आनंद आपल्याला मिळतोय हा काला सगळ्यांच्या प्रारब्धात किंवा नशिबात नसतो आणि हा काला आपल्याला मिळतो. सगळे देवदेव
वरती बघत होते पण त्यांना टुकटुक टुकटुक करून हे आपले सगळे सौंदर्य आणि गोपिका त्या काल्याचा आनंद भोगीत होत्या माझा आई बाबा का बघत होत्या आणि मग सगळ्या त्यांनी त्या आणलेल्या स्त्रिया एकत्र केल्या आणि मग काल्याचं त्यांनी एक प्रसाद त्याने घेतला आणि सगळ्या गायी हे वासरं वगैरे सगळ्या त्या जंगलात सोडल्या आणि काल्याचं त्यांनी एक आनंद वेगळ्या प्रकारे घेतला ज्ञानेश्वर माऊली आता सगळ्या काल्याचा प्रसंगातील इथपर्यंत आपलं झालेलं आहे आता सगळ्यांनी मिळून या काल्याचं प्राशन करायचं आहे आणि काल्याचा आनंद घ्यायचा आहे. झालेली सेवा एक मिनिट झालेली सेवा पांडुरंग परमेश्वराची समर्पित करून माझे गुरुवर्य बाबा ज्ञानेश महाराज सद्गुरू श्रीमंत बाबा यांच्या चरणी समर्पित करून मी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. हरिओम सत्ता वारकरी संप्रदाय गप्पी पंचवीस रोजी मंगळवारपणा विभाग या विभागाने मी माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आणि माझ्यासारख्या कामगाराला इथे कीर्तनाची सेवा केली. याबद्दल सर्व ग्रामस्थांचे माता भगिनींचे बाळगोपाळांचे मी शब्द सुमनाने त्यांचं ऋणी आहे आभारी आहे.
पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या तो माणूस पाणी घ्या पाणी घ्या पाय धुवा पाणी ते पाय धुवा तिथं ते पाय टाकतात ना तिथे पाणी देऊ पप्पा पाणी देऊ पाणी